जळगाव जिल्ह्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून जळगावातील 8 ते 10 तरुणांची एटीएस आणि एटीबीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांचा संबंधित गँगस्टरशी संपर्क असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती। विशेष म्हणजे चौकशी करण्यात आलेल्यांमध्ये काही अल्पवयीनांचाही समावेश आहे। सर्वांच्या सोशल मीडिया आणि बँक खात्यांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे। शहजाद भट्टीच्या हस्तकांच्या माध्यमातून तरुणांना संपर्कात घेऊन देशविघातक कृत्यांसाठी स्वतंत्र स्लीपर सेल तयार करण्याचा प्रयत्न होता का या दिशेनेही तपास करण्यात आला। चौकशीनंतर सर्व तरुणांचे काउन्सिलिंग करून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती आहे। सर, काय सांगाल, जळगाव जिल्ह्यामध्ये एटीएसच्या माध्यमातून काही तरुणांची चौकशी केली गेल्याचं सांगितलं जात आहे, नक्की काय वस्तुस्थिती? विषय असा आहे की आता सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमचं चाललं आता तुम्ही बघितलं असेल 4-5 दिवसापूर्वी किंवा 5-6 दिवसापूर्वी आपण पेपर वगैरे पण विषय चालू आहे आमचा, आणि ज्या शहजाद भट्टी विषयी आपण बघितलं असेल, लॉरेन्स बिश्नोई, शहजाद भट्टी हा जो सध्या ISIचा पाकिस्तानमध्ये ISIचा हस्तक म्हणून मानला जातो तो, आणि त्याच्यानंतर आपण इथे जे आता सध्या जे कारवाई केली किंवा आम्ही एटीएस आणि ATC आम्ही दोघं मिळून आम्ही समन्वय साधून त्याच्यामध्ये जे मुलं आहेत, ज्या काही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही गोष्टी शहजाद भट्टीविषयी आम्हाला माहिती मिळाल्या त्यांचा आम्ही विचारपूस त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी वगैरे केली, आणि आता सध्या बऱ्यापैकी म्हणजे चालू आहे काम, त्यांचं ब्रेन वॉश केलं काही गोष्टींसाठी, आणि बऱ्यापैकी आपण काम करतोय त्याच्यावर। हो, ते पण त्यांच्याविषयी आम्ही सगळ्या काही गोष्टी आता त्यांच्याकडून जे पण आपण चौकशी दरम्यान आम्ही त्यांच्याकडून जी पण माहिती मिळालेली आहे त्याचं आम्ही आता हे करतोय। सर्व आता आपण बघत आहात की सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे ह्या गोष्टी ज्या पण झालेल्या आहेत सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या आहेत। किती करोड किती संख्या असेल बघा, आता त्याच्यावरती किती संख्या आहे हे मी आत्ताच आपल्याला काही सांगू शकत नाही। जे आपल्याला आता सध्या 2-4-5 दिवसामध्ये जे पण आम्हाला मिळालेले आहेत 5-7 लोकांचे जे पण मुलं आहेत तर त्यांचं आम्ही जी चौकशी केलेली आहे अजून याच्यावरती आमचं चालू आहे। हो सर, यांचं आम्ही काउन्सिलिंग केलं, आम्ही केलेले आहे, आणि त्यांचा जो विषय आहे की त्यांना जसं आम्हाला जी माहिती मिळाली की आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांना एक ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, त्यांचं काउन्सिलिंग केली त्यांना, आणि त्याच्यातून आम्हाला जे पण आहे आता त्याच्यावरती आम्ही हे करतोय सर।